संजयनगर परिसरात असलेल्या शिंदेमळा येथील कुर्णे गल्ली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सदर खुनाची घटना ही आज पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। अनिता सीताराम काटकर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे, तर सदरचा खून करणारा संशयित पती सीताराम रामचंद्र काटकर याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे। मृत अनिता काटकर या त्यांच्या पती संशयित सीताराम काटकर यांच्यासोबत शिंदेमळा परिसरात असलेल्या कुर्णे गल्लीमध्ये राहतात। दोघेही पती पत्नी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते। काटकर पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते। आज पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास अनिता काटकर या त्यांच्या घरातील बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या। यावेळी संशयित पती सीताराम काटकर यांनी कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले। या हल्ल्यात अनिता काटकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। खुनाच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान खून करणाऱ्या संशयित पती सीताराम काटकर याला पोलिसांनी अटक केली असून कौटुंबिक वादातून निर्घृणपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले।